जंतर मंतरवर अमित शहांच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी काल जे अत्याचार केले त्याच्या अनेक कहाण्या, अनेक व्हिडिओ समोर येऊ लागलेले आहेत। काही व्हिडिओ तर इतके अस्वस्थ करणारे आहेत की ते बघितल्यानंतर अनेक देशवासियांना काल नीट झोप पण लागली नसेल। पण या सगळ्यामध्ये कालच्या दिवसभरातला सर्वात हेलावून टाकणारा कुठला व्हिडिओ असेल तर तो हा आहे, ज्याच्यामध्ये मूकबधीर लोक, ज्यांना ऐकू येत नाहीये, ज्यांना बोलता येत नाहीये, ते सुद्धा सरकारचा निषेध साइन लँग्वेजमध्ये व्यक्त करत होते। बोल के लब आज़ाद है तेरे असं फैज अहमद फैज यांनी लिहून ठेवलंय। सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी तुमच्या वाणीमध्ये ताकद असावी लागते, अन्यायाविरोधात चीड असावी लागते, आग असावी लागते। आणि ज्यांना बोलता येतंय ते लोकसुद्धा ज्यावेळी गप्प आहेत त्यावेळी या सिस्टीमच्या विरोधात हे मूकबधीर लोकसुद्धा या साइन लँग्वेजमध्ये आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। खरोखर हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे अक्षरशः हेलावून गेलो मी। आणि जी सिस्टीम आपली बधीर झालेली आहे, 22 लाख विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीनं ज्या सिस्टीमने छळ केलेला आहे, 20 विद्यार्थ्यांचे जीव गेले, आत्महत्या केल्या त्यांनी, पण तरीसुद्धा जे सरकार एका मंत्र्याचा साधा राजीनामा घेऊ शकत नाही, त्यांना किमान या व्हिडिओनं तरी पाना फुटेल ही सिस्टीम त्यांच्या इतकी तरी बधीर नसावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दिवसभरामध्ये पुन्हा अशा पद्धतीची विधानं झालेली आहेत की ती बघितल्यानंतर सरकार या सगळ्या विद्यार्थ्यांच्या असंतोषाकडं किती असंवेदनशीलतेनं बघतं हे आपल्याला कळेल। पंतप्रधान मोदींचं कालच्या आंदोलनावरचं एक सर्वात मोठं स्टेटमेंट समोर आलेलं आहे। दर मंगळवारी जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू असतं तेव्हा NDAची एक पार्लमेंटरी मीटिंग जी आहे ती बोलावली जाते। त्या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधान आपले काय म्हणालेत तर पेपर लीक ही राष्ट्रीय जबाबदारी आहे, ती जणू सरकारची जबाबदारी नाही आहे आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते सगळ्यांनी केले पाहिजेत। म्हणजे बघा, स्वतःच्या अंगावरती आल्यानंतर, स्वतःच्या मंत्र्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर अचानक तो प्रश्न राष्ट्रीय झाला। एरवी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साधं इतर पक्षांना विचारत पण नाही, अनेक धोरणं, अनेक महत्त्वाची विधेयकं तुम्ही एकतर्फी बनवलेली आहेत बाकीच्यांना न विचारता, आणि आता पेपर लीकबद्दल मात्र ती सगळ्या राष्ट्राची जबाबदारी झाली। आणि दुसरं विधान त्यांनी हे केलं की विद्यार्थ्यांचा राजकीय वापर काही लोक करत आहेत। म्हणजे बघा, 22 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा द्यावी लागली हे तर सत्य आहे, त्याच्यामध्ये कसलं राजकारण झालं होतं, आणि मग त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर कुणी बोलायला लागलं, रस्त्यावरती यायला लागलं की ते तुम्हाला राजकारण वाटतंय। काय पद्धतीनं आपले सत्ताधारी बदलतात बघा, सत्ता माणसाला कशी बदलवते बघा। याच मोदींचा 2012 मधला एक व्हिडिओ आहे ज्यावेळी ते आंदोलनाची ताकद काय असते आणि आंदोलनाला सरकारनं कसं संवेदनशीलपणे हाताळलं पाहिजे हे ते सांगतायत। आज ज्यावेळी जंतर मंतरवरची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवरती मोदींचे फक्त हे शब्द तुम्ही ऐका आणि हजारो लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवा, कारण हा चेहरा जो आहे तो समोर आला पाहिजे। ये दिल्ली की सल्तनत के अंत का आरंभ हो चुका है। देश के नौजवान इस बात को लेकर के आगे बढ़े, ये समय की मांग है। ये जुल्म के सामने जंग ही एक रास्ता है दोस्तों। जुल्म के सामने झुकना ये इस देश की मिट्टी में नहीं है दोस्तों। इस देश की मिट्टी जुल्म के सामने झुकने का रास्ता कभी दिखाती नहीं है। इस देश की मिट्टी जुल्म के सामने जंग करने का रास्ता दिखाती है। भाइयों बहनों, आवाज थमने वाली नहीं, आवाज रुकने वाली नहीं है। यह आंदोलन चलता रहना चाहिए। कालच्या दिवसभरातला अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दिवसभर पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यानंतर, पोलिसांचे अमानुष अत्याचार झेलल्यानंतर ज्यावेळी पोलीस निघालेले होते त्यावेळी जंतर मंतरवरती असलेल्या आंदोलकांनी पोलिसांना काय केलं तर पोलिसांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं, म्हणजे उपरोधानं, आणि त्यांना सांगितलं की खूप चांगलं काम केलंय तुम्ही, आज तुमच्या घरी जाऊन तुमच्या मुलांना सांगा
की आज आम्ही परीक्षेसाठी शिक्षण व्यवस्थेसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरती लाठीमार केलेला आहे. मला वाटतं कालच्या आंदोलनातली जी उत्स्फूर्तता होती त्याला कुठंतरी या सगळ्या व्हिडिओमधून अतिशय नेमकेपणानं आपण व्यक्त करू शकतो. आवर्जून बघा. बहुत अच्छा काम किया सर. घर पे जाके बच्चों को बताना पापा ने बहुत अच्छा काम किया है. बच्चों को मार के हंस रहे हो, प्राउड महसूस करना, प्राउड. बच्चों को बताना अपने. आज दिवसभरामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. राहुल गांधींनी सुद्धा या आंदोलनाच्या बद्दल संसदेमध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे ही मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ते भेटले. ज्यावेळी विद्यार्थ्यांच्यावरती असे अत्याचार होत आहेत त्यावेळी त्यांचा आवाज जो आहे तो आम्ही असा वाया जाऊ देणार नाही, त्याचे पडसाद संसदेमध्ये उमटले पाहिजेत असं राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना सांगितलं. पण अर्थात ही मागणी काही चर्चेची मान्य झालेली नाही आहे. आज तरी ती चर्चा होऊ शकलेली नाही आहे. आपण अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसामध्ये तरी या संदर्भात संसदेला वेळ मिळेल. सोबतच जखमी विद्यार्थी जे आहेत RML हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी तिथं पोहोचले, प्रियांका गांधी तिथं होत्या आणि त्यांनी जखमींची आस्थेनं विचारपूस देखील केली. हमारे काफी साथियों को हार्ट टूट गया, उसके एक को अभी उसके पास जी सर. पण यासोबतच अजून एक व्हिडिओ आला. जखमी विद्यार्थ्यांच्या विचारपूस करण्यासाठी कोण पोहोचले तर या सरकारमधले मंत्री JP नड्डा. म्हणजे ज्या JP नड्डांना आंदोलकांशी चर्चा करायला वेळ नाही आहे ते मात्र या जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करण्याचं नाटक हॉस्पिटलमध्ये जाऊन करतायत आणि जणू या विद्यार्थ्यांच्याबद्दल आपल्याला ममत्व आहे हे दाखवत आहेत. जर खरोखर या सरकारला ममत्व असतं तर त्यांनी काल पोलिसांना अशा पद्धतीनं अमानुष अत्याचार करायला सांगितलं नसतं. पोलिसांच्या काठ्यांमध्ये टोकदार खिळे लावलेले होते याची दृश्य काही व्हिडिओमधनं समोर येत आहेत. पोलीस नेमप्लेट काढून विद्यार्थ्यांच्यावरती लाठीमार करत होते हे अनेक लोकांनी दाखवलेलं आहे. पोलीस स्वतः हातात दगड घेऊन गाड्यांवरती फेकतायत हे सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि हे सगळं आदेश असल्याशिवाय पोलीस करू शकत नाहीत. धक्कादायक म्हणजे काही जणांच्या हातात साध्या वेशातले लोक आहेत तरीसुद्धा त्यांच्या हातामध्ये दंडुका दिसत आहेत आणि मग ज्यांना तुम्ही अशा पद्धतीनं छळ केला त्यांच्याचबद्दल फार माया असल्याप्रमाणे हे नाटक JP नड्डांना करायला पाठवलं. म्हणजे सियासत कैसे कैसे एहसान करती है, पहले आंखें छीन लेती है और फिर चष्मे दान करती है असंच म्हणण्याची वेळ आली. गंमत म्हणजे ANIवरचा जो तो व्हिडिओ आहे त्याला आवाज नाही आहे. कारण नड्डा काय म्हणतायत तिथं, आंदोलकांशी काय बोलतायत हे आपल्याला कळलं असतं, पण ते अर्थातच आपल्यापासून लपवण्यात आलेलं आहे. त्यामुळं दिवसभरामधल्या या सगळ्या अशा गोष्टी आहेत. अजून एक फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत चालू राहील असं सांगितलं गेलेलं आहे. आजच दिल्ली हायकोर्टाचा सुद्धा एक महत्त्वाचा आदेश सोनम वांगचुक यांच्याबद्दल आला. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते आणि अशा व्यक्तीला म्हणजे खरं तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार हवेत हे त्याच्या कुटुंबियांच्या मर्जीशिवाय सगळं सरकार ठरवत होती. शेवटी याच्या संदर्भात त्यांच्या पत्नीला कोर्टात दाद मागावी लागली आणि मग कोर्टानं आता त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मेदांता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं तिथून त्यांचं आंदोलन चालू आहे. इकडं जंतर मंतरवरती गर्दी जी आहे ती आंदोलकांची पुन्हा वाढती आहे. आंदोलकांचा जथ्था जो आहे तो थांबायला तयार नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये सर्वात ठळक बाब म्हणजे आपले सुद्धा काही पत्रकार निखिल बागडेंसारखे ज्येष्ठ पत्रकार तिथं होते. त्यांनीही आपल्या मुलाखतीत सांगितलं आपल्या यूट्यूब चॅनलच्या की या संपूर्ण आंदोलनामध्ये
मुलींचा सहभाग जो आहे तो फार लक्षणीय होता आणि अनेक दृश्य जे आहेत ते आपल्याला त्या पद्धतीनं या आंदोलनातली दिसत आहेत. मला विशेष वाटतं की अमेरिकेमध्ये जवळपास 30-40 आंदोलनांची लाट डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आलेली आहे आणि नॉट माय किंग म्हणजे हा आमचा राजा नाही आहे अशा पद्धतीचे टॅगलाईन देऊन थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातली आंदोलनं तिथं होत आहेत. पण तिथं कधी अशा पद्धतीनं पोलीस अत्याचार करत असल्याचे व्हिडिओ आले नाहीत. आपल्याकडं मात्र एका न्याय मागणीसाठी जेव्हा विद्यार्थी रस्त्यावरती आहेत, आंदोलन करतायत, त्यावेळी त्यांच्यावरती लाठीमार करण्याची दुर्बुद्धी मात्र या सरकारला काल झालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळं जंतर मंतरचं जालियनवाला बाग करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणामध्ये काल तिथं पोहोचले याची कल्पना खरं तर सरकारला नव्हती. द हिंदूमध्ये या संदर्भात एक सविस्तर बातमी आलेली आहे. सकाळी 6 ते 12 या वेळेमध्येच जामर लावण्याचे आदेश होते, पण नंतर जेव्हा संख्या वाढायला लागली तेव्हा ते जामर जे आहे ते 12 ते 6 पर्यंत लावण्यात आले. म्हणजे पोलिसांनासुद्धा हे कळलं नव्हतं की अचानक एवढा रिस्पॉन्स जो आहे तो कसा मिळाला. लोक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून तिथं येत होते, लोक ट्रेनमधून बाहेरच्या राज्यातून त्या आंदोलनासाठी येत होते आणि तिथं येऊन त्यांनी शेवटी आपला आवाज जो आहे तो या सरकारविरोधात किती प्रखर आहे हा दाखवलेला आहे. साहजिक आहे, आंदोलनाचा हा जोर जो आहे तो वाढत जाणं हे सरकारसाठी आता अवघड बनत चाललेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आता हे आंदोलन थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे सरकारचा प्रतिसाद या सगळ्याबद्दल नेमका आता काय येतो आहे हे आपल्याला बघावं लागेल. अजूनही जे.पी. नड्डांचं कालच्या सगळ्या त्या भेटीबद्दलचं उत्तर जे आहे ते आलेलं नाही आहे. अजून त्यांनी आंदोलकांशी चर्चा करायची तयारी दाखवलेली नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकार या आंदोलनाला अजूनही सिरियसली घेत नाही आहे हेच आत्ता तरी दिसतंय. पण तरुणाईला अशा पद्धतीनं दुर्लक्षित करण्याची चूक या सरकारनं करू नये एवढंच कालची सगळी दृश्य बघितल्यानंतर आपल्याला सांगता येईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची या सगळ्या आंदोलनाबद्दलची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.